नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जे डिझाईन बघितले मित्रांनो त्याचं जे की PhD पाहिलं ते एकदम फ्रीमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ते कुठून डाउनलोड करायचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि तुम्हाला त्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, आपण जेवढ्या काही डिझाईन बनवतो त्याला काही पासवर्ड कोणत्या ड्राईव्हची तुम्हाला गरज नसणार आहे. आणि परत आपल्या जेवढ्या काही डिझाईन आहे तुम्ही एका क्लिकमध्ये डाउनलोड करू शकता. आता ते कुठून डाउनलोड करायचं आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपली एक मराठी ग्राफिक्स नावाची आपली स्वतःची ॲप आहे मित्रांनो. आपण सर्व काही मटेरियल त्याच्यावरती तुम्हाला अवेलेबल करून देत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही नक्की डाउनलोड करा, तर तुमच्या खूप कामाचे असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आता आपण प्रत्येक फेस्टिवलच्या 3 किंवा 4 डिझाईन घेतो आणि त्या एकदम फ्रीमध्ये असतात, त्याला पासवर्ड वगैरे नसतं आणि ते एकदम डिटेलमध्ये आपण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत असतो. आणि त्याच्यामध्ये काही जे मटेरियल यूज करतो मित्रांनो ते मार्केटमध्ये तुम्हाला कमी भेटतं. त्याच्यामध्ये आपण कॅलिग्राफी यूज करतो, त्यानंतर त्यामध्ये आपण फॉन्ट यूज करतो. आपण सर्व काही प्रत्येक डिझाईनमध्ये काहीतरी नवीन ट्रेंडिंग काही करायचा प्रयत्न करत असतो. तसेच आपण आज आपल्या आता तुम्हाला माहिती असं रक्षाबंधन येते, त्यातली आपण आता पहिली डिझाईन घेतलेली आहे. तर चला बघू आपण डिझाईन कशी बनवली. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करा. तर सर्वात पहिले आपण काय करू मित्रांनो, तुम्ही डिझाईन बघू शकता, एकदम प्रोफेशनल डिझाईन आहे मित्रांनो आपली आजची. आता सर्वात पहिले आपण काय करू, एक बॅकग्राऊंड क्रिएट करून घेऊ. आता मी तर फाईलवरती जातो, न्यूवरती जातो. इथून बघा आपण 4x5ची आपण त्याची हाईट ठेवणार आहे, हाईट विथ. कारण की ही जे आहे ते इन्स्टा पोस्टसाठी यूज होतं मित्रांनो. हे डायरेक्ट तुम्ही जर इंस्टा किंवा अदर सोशल मीडियावर जर पोस्ट करायला गेले तर ही साईज एकदम परफेक्ट बसतं. त्यामुळे ही साईज घेतली आहे. आता आपण करतो क्रिएट. चला, आपलं जे पेज आहे ते क्रिएट झालेलं आहे. आता आपण काय करू, स्टेप बाय स्टेप आपले प्रोसेस पुढं करू. त्याच्या सर्वात पहिले आपण काय करू, बॅकग्राऊंड क्रिएट करून घेऊ. त्यासाठी आपण काय करतो, तुम्ही इथं ॲडजस्टमेंट लेअरवर क्लिक करतो, सॉलिडवर क्लिक करतो. आपण इथून एक सॉलिड कलर घेणार आहे. तसं आपण येलो टूनमध्ये असं सॉलिड कलर घेतो एक. ओके, आता याच्यामध्ये बघा आपण काय केलेलं आहे, एक राखीची जी PNG आहे आपण गुगलवरूनच घेतली होती, तीच आपण यूज केली होती. आता आपण डायरेक्ट याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो मी इकडे. ओके, डन. मित्रांनो, आता आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतली. आता आपण सर्वात पहिले काय करू, हिला लॉक करून घेऊ. म्हणजे काय होणार, ती परत हलणार नाही. आपण तिला नंतर ॲडजस्टमेंट करून घेऊ. त्यानंतर आपण काय करू, रक्षाबंधन जे नाव आहे त्याला मी एकदा ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. ओके, डन. आता तुम्हाला वाटत असेल तर आपण सर्व काही जे मटेरियल आहे एकदम ड्रॅग अँड ड्रॉपच करून घेतोय, असं काही नाही मित्रांनो. तुम्हाला सगळं काही सांगतो मी डिटेल्समध्ये. ओके, आता थोडं मी याला वरती घेतो. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता हे रक्षाबंधन नाव आहे. ओके, आता हे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, हे जे हा एक कॅलिग्राफी नाही, इन्फिनिटी फॉन्ट आहे मित्रांनो. आपण हे इन्फिनिटी फॉन्ट यूज केलेलं आहे याच्यामध्ये. तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ट तुमच्याकडे नसतील तुम्हाला मेसेज करा, तुम्हाला मी ते प्रोव्हाइड करू. ते का त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. आता ही आता यूज कसं केला, इन्फिनिटी फॉन्ट टाईप कसा केला ते सर्व काही तुम्हाला सांगतो. बघा, आता तुम्हाला माहिती असेल इन्फिनिटी फॉन्ट जो आहे तर हा एक कॅलिग्राफी फॉन्टमध्ये येतो, जे की तुम्हाला डायरेक्ट कॉपी पेस्ट केला तुम्ही तर तो वर्क करणार नाही. तुम्हाला प्रत्येक वर्ड हा एक टाईप करून लिहावं लागणार आहे, तर त्याचं म्हणजे त्याचा तुम्ही यूज करू शकता. तर आपण काय करतो, याला कॉपी करून घेतो, डबल क्लिक करतो, एंटर करतो. आता आपण काय करू, तुम्ही जे वरचं नाव बघत असाल रक्षाबंधन, आता हे कसं बनवलं ते बघू. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं काय डिटेलमध्ये समजेल. आता आपण मी इथं काय करतो बघा, इथं मी इथं फॉन्ट ठेवला इन्फिनिटी 05चा आपण एक फॉन्ट आहे आपल्याकडे इन्फिनिटी, तो ठेवलेला आहे. आता आपण एक वर्ड टाईप करू. सर्वात पहिले मी काय करतो, R दाबतो. ओके, तर मग इकडे क्लिक करावं लागणार आहे आपल्याला. आपला जो फॉन्ट होता इन्फिनिटी 5 मी इथं सिलेक्ट करतो पहिले. ओके, डन. आता मी इथं R दाबतो. बघा आपला R आलेलं आहे, पण आपण R दाबला आपला र आलेलं आहे, पण त्या वरच्या रमध्ये आणि खालच्या रमध्ये खूप फरक आहे मित्रांनो. आता ते कसं बनवायचं तुम्हाला ते बी सांगतो. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसतं पॅराग्राफचं, त्याच्यावरती तुम्हाला सर्व काही दिलेलं टेम्पलेट दिलेलं आहे. म्हणजे काय वर्डचे तुम्हाला कॅलिग्राफीमध्ये जसे कॅलिग्राफीमध्ये यूज करतो त्या टाईपमध्ये इथं बाय डिफॉल्ट सगळे सेट आहेत. तुम्हाला काहीच नाही, फक्त असं क्लिक करायचं आहे. आता मी जेव्हा क्लिक करतो बघा, जे आपण यूज केलेलं आहे आपल्या डिझाईनवरती ते आलेलं आहे. आता आपण जे राहिलेले वर्ड आहे ते असं डायरेक्ट इथून टाईप करून घेऊ शकतो. आता मी राहिलेले जे वर्ड आहेत ते डायरेक्ट इथून असे टाईप करून घेतो. तिथे ए दाबतो, परत ए, असं तुम्ही इन्फिनिटी फॉन्ट असं टाईप करू शकता मित्रांनो. तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ट यूज करताना काही जर प्रॉब्लेम आला असेल तर मला नक्की मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करेल. ओके, तुम्ही आता अशा प्रकारे तुम्ही इन्फिनिटी फॉन्ट यूज करू शकता मित्रांनो. आता मी जास्त काही तुम्हाला त्याबद्दल सांगत नाही, आपण डायरेक्ट पुढं बढू. सर्वात पहिले काय करतो मी, याला खाली घेतो. ओके, आता आपण काय करू, जे राहिलेलं मटेरियल आहे ते डायरेक्ट आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. इकडे तुम्हाला सांगतो सर्व काही गोष्टी एक्सप्लेन करून.
बघा आता आपण त्याच्यामध्ये एक व्हेक्टर यूज केलं होतं बघा, म्हणजे इकडे ड्रॅग अँड ड्रॉप करून देतो. आता याला करतो मी ऑफ. ओके, आणि परत जातो खाली आणि व्हेक्टरला करतो मी ड्रॅग अँड ड्रॉप या लेअरवरती. ओके, बघा आपण एक व्हेक्टर यूज केलेलं आहे. आता मी याला तुम्हाला दिसत असेल बघा, त्याची ऑपोसिटी मी वाढवून घेतो एकदा, मग तुम्हाला समजून येईल. बघा आपण एक इथं व्हेक्टर यूज केलेलं आहे मित्रांनो. हे जे व्हेक्टर यूज केलं तर मित्रांनो याच्यामध्ये बी तुम्हाला दिसत असेल. आता तुम्हाला जर मी व्हाईट टच केलं इकडं तर बघा त्याच्यामध्ये बी नाही का, त्याच्यामध्ये बी त्याचे लोगो दिलेले आहे, पण आपण त्याचा यूज असा केला की त्याचे लोगो पण दिसत नाही आहे. आता तुम्हाला माहिती असेल आपल्याला डिझाईन बनवताना आपल्याला बरंच काही मटेरियल हे गुगलवरून घ्यावं लागतं, पण काय होतं की त्याचं ते लोगो असतो, सर्व काही गोष्टी असतात, आपल्या डिझाईनमध्ये खूप प्रॉब्लेम होतं. तर तुम्ही काय करू शकता, भले तुमचा लोगो असेल तर तुम्ही त्याचा यूज कसा करता तुमच्यावर डिपेंड असणार आहे. तर आपण एकदम परफेक्टली त्याचा यूज केलेला आहे. ओके, आता मी सर्वात खाली घेऊन येतो याला, आता करतो कंट्रोल झेड. ओके, बघा आता आपली डिझाईन आहे ऑलमोस्ट एकदम परफेक्ट आपली डिझाईन झालेलीच आहे. आता याला करतो थोडं झूम. ओके, डन. याचं अलाइनमेंट करून घेऊ आणि याचं नाव आता खाली इथे घेऊन मी असं अलाइनमेंट करून घेतो. ओके, आता जी आपली राखी आहे त्याला मी एकदा इथून लॉक करून घेतो, म्हणजे काय होणार ती परत परत हलणार नाही. मित्रांनो आता जे काही मटेरियल आपल्याला राहिलेलं आहे आपण डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. आता तुम्ही बघू शकता, आता मी तर जे आपलं निमित्त शुभेच्छुक आहे ते मी इथं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. आता मित्रांनो तुम्हाला दिसत असेल आपण याच्यामध्ये हे जे यूज केलेलं आहे हा एक श्रीलिपी फॉन्ट आहे मित्रांनो. आपण हा कुठून घेतला मित्रांनो, आपल्याकडं श्रीलिपी फॉन्ट सगळे काही फॉन्ट आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो. ते लागत असतील तर मला मेसेज करा आणि ते कुठून भेटणार आहे ते बी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हा जे श्रीलिपी फॉन्ट यूज केलेला आहे याच्यामध्ये, तुम्ही आता इथं दाखवतो बघा. आपण बघा आपण श्रीलिपी फॉन्टचं कन्व्हर्टर आहे. आपल्याला तुम्हाला माहिती असेल कॅलिग्राफी फॉन्ट जर यूज करायचं असेल तुम्हाला तर त्याचं कन्व्हर्टर लागतं. आपल्याकडे एक कन्व्हर्टर आहे ते तुम्ही बघू शकता, एकदम ऑफलाईनमध्ये चालतं, त्याला नेटची काही गरज नाही आहे. हे तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, आपण डायरेक्ट तिथून असं बघा, आता मी काय केलं तर इथं तुम्हाला एकदा डबल परत दाखवतो की मी तर सर्व टेक्स्ट असं इथं डायरेक्ट पेस्ट केला होता आणि इथून कन्वर्ट करून घेतला आणि इथून कॉपी करून इकडं पेस्ट केला आणि इथून बघा इथे एक श्रीलिपी फॉन्ट दिला. आता तुम्ही बघू शकता इथं खूप सारे श्रीलिपी फॉन्ट आहे, खूप सारे म्हणजे खूप सारे फॉन्ट आहे मित्रांनो. तुम्ही असा कोणता बी फॉन्ट ठेवू शकता आणि तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. बघा हा बी चांगला दिसतो मित्रांनो. तुमचे फॉन्ट तुम्ही जेवढे फॉन्ट चांगले यूज करणार तुमची डिझाईन तेवढीच प्रोफेशनल आणि परफेक्ट दिसणार. ओके, आता ते जे राहिलेलं टेक्स्ट आहे बघा, आता वरती बी आपण याच्यामध्ये सर्व काही एक इन्फिनिटी आणि एक श्रीलिपी फॉन्ट यूज केलेलं आहे. ते जर तुम्हाला हवा असेल तर मला मेसेज करा. ओके ओके, डन. आता आपण बघा डिझाईन आपली ऑलमोस्ट झालेली आहे, 90% आपल्या डिझाईनमधलं काम झालेलं आहे. आपण एकदम काहीच नाही केलं आहे, बेसिक गोष्टी अशा यूज केलेल्या आहे की आपलं डिझाईन एकदम प्रोफेशनल दिसते. आता तुम्ही बघू शकता पण काय झालेलं आहे की इथं बी तुम्हाला पेज दिसतो, इथं बी पेज दिसतोय. तर आपण काय करू, काहीच नाही, एकदम सिम्पल गोष्ट आहे मित्रांनो. आपण डबल एक PNG यूज केलेलं आहे बघा, त्याला मी इथं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. ओके, आणि तसं अप्लाय करतो. आपण सर्व काही जे मटेरियल आहे गुगलवरून घेतो, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि आपल्याकडे जे मटेरियल आहे मित्रांनो ते तुम्हाला गुगलला पण भेटणार नाही. ओके, डन. आता असं अलाइनमेंट बघा, आता हे हल्लीचं मी लॉक नव्हतं केलं, आता मी परत लॉक करून घेतो, म्हणजे काय होणार ती परत हलणार नाही. आता थांबा एकदा त्याची आपण कॉपी करून घेऊ. ते लेअरवरती जातो, अनलॉक. ओके, आता आपण राखीचे लेअर मी इथून अनलॉक करतो आणि त्याची कंट्रोल J कॉपी करून घेतो आणि खालच्या लेअरला इथं मी लॉक करून घेतो. आता वरची जे लेअर आहे त्याला आपण काय करणार, इथं मी साईडला कॉर्नरला घेऊन येतो, त्याची साईज इथं कमी करतो. ओके, आणि असं इथं अलाइनमेंट करून घेतो, म्हणजे काय होणार जो आपला इथं पेज दिसतोय तो आपला पेज कवर होऊन जाईल. त्याची ओपेसिटी अशी मी कमी करून घेतो. ओके, सेम तसंच या साईडला मी ठेवतो. बघा जे आपला पेज दिसत होता तो कवर झाला ना, आपली डिझाईन बी एकदम परफेक्ट दिसते. मित्रांनो आपली डिझाईन ऑलमोस्ट झालेलीच आहे. आता याच्यामध्ये फक्त एक राहिलेली गोष्ट होती, म्हणजे एक ग्लो इफेक्ट क्रिएट करावं लागणार आहे मित्रांनो. बघा तुम्ही दिसत असेल आपलं जे बॅकग्राऊंड आहे एकदम डल दिसते, म्हणजे एकदम पेज दिसते. आपल्याला त्याला कवर करण्यासाठी आपण काहीच नाही, एक PNG आहे बघा, सेलिब्रेशनची तुम्ही बघितली असेल, एक PNG यूज करणार आहे. PNGनंच आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते एकदम प्रोफेशनल दिसणार आहे. बघा आता याला आपण काय करू, सर्वात लेअरच्या सर्वात खाली ठेवतो मी इथं. ओके,
बघू शकता मित्रांनो, आपण अगदी 10 मिनिटामध्ये आपली जी डिझाईन आहे एकदम रेडी केलेली आहे, एकदम ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल डिझाईन दिसते मित्रांनो. तुम्ही अशाच प्रकारचे तुम्ही डिझाईन बनवू शकता स्वतः. मित्रांनो, तुम्हाला जर या डिझाईनमध्ये काही डाऊट आला तर मला तुम्ही नक्की मेसेज करा, मी त्याचा नक्की रिप्लाय करेल तुम्हाला. मित्रांनो, आता तुम्हाला एवढं काही समजलं असेल, तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो. आता जी शिरलेपी फॉन्ट आहे, तुम्हाला जर हे हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे बघा. आणि याची जी काही PhD फाईल आहे ती कुठं मिळणार आहे तुम्हाला मी एकदा सांगतो. बघा मित्रांनो, आपली एक स्वतःची ॲप आहे, मराठी ग्राफिक्स नावाची आपली एक स्वतःची ॲप आहे मित्रांनो. त्याच्यावरती आपण सर्व काही मटेरियल जे आहे, काही फ्री मटेरियल ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला काहीच नाही, खाली मी लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲप डाउनलोड करायचे. ॲप डायरेक्ट प्ले स्टोरला भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला. आणि आपला जो असा पेन टूलचा जो लोगो आहे तो बघायचा आहे आणि ती ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही तिथं लॉग इन करून घ्यायचं आहे, तुमचं नाव नंबर टाकून. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेअर दिसेल. याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता PhD पॅक दिलेलं आहे, फ्री डेमो दिलेलं आहे, फ्री PhD मटेरियल दिलेलं आहे. याच्यामध्ये सर्व काही आपण अवेलेबल करून दिलेलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला दाखवतो बघा PhD पॅकमध्ये काय आहे मित्रांनो. बघा, आपण तुमच्यासाठी एक PhD पॅक बनवलेलं आहे. आता तुम्हाला माहिती असेल प्रत्येक फेस्टिवलचे तुम्हाला कामं येतात, पण तुमच्याकडे नाही का ते डिझाईन अवेलेबल नसतं. तर त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, ही PhD पॅक बनवलं आहे. याच्यामध्ये आपण प्रत्येक फेस्टिवलला तुम्हाला 3 डिझाईन बनवून देणार आहे आणि ते त्या पॅकमध्ये ॲड करणार आहे. तुम्ही एकदा का जर हा पॅक बाय केला, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक फेस्टिवलला तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला मेसेज येईल, ती तुम्ही डायरेक्ट इथं ॲपवरती येऊन ती PhD तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच त्याच्यामध्ये आपण बरंच काही मटेरियल आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला 350+ लग्नपत्रिका भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सोशल मीडिया डिझाईन, जेवढे काय आपण डिझाईनमध्ये आपले म्हणजे डिझाईनमध्ये मटेरियल यूज होतं, कॅलिग्राफी झालं, त्यानंतर PNG झालं, सर्व काय तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला फॉन्ट मिळणार आहे. आता तुम्हाला मी सांगितलं असेल आपण डिझाईनमध्ये श्रीलिपी फॉन्ट यूज केला होता, तो बी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे ऑफलाईन जे आपण तुम्हाला बघितलं असेल ते कन्व्हर्टर होतं, ते कन्व्हर्टर बी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. तुमच्यासाठी एकदम कमी रेंजमध्ये पॅक बनवलं आहे आपण. याची प्राईस फक्त 499 आहे मित्रांनो. तुम्ही या पॅकला नक्की बाय करा. हा तुमच्या खूप कामाचा असणार आहे मित्रांनो, तुमच्या बिझनेसला खूप ग्रो करणार आहे. आता तुम्हाला माहिती असेल की डिझाईन करायला किती टाईम लागतो. तुम्हाला याच्यामध्ये सर्व काही एकदम बेसिक म्हणजे मटेरियल सर्व रेडी आहे, तुम्हाला फक्त चेंजेस करायचे आणि सेल करायचे. झालं, सेल करायचं आहे मित्रांनो. बघा, आता तुम्ही तेवढं झालं. आता मित्रांनो, आता तुम्हाला जर याची PhD फाईल लागत असेल मित्रांनो, तुम्हाला मी दाखवून देतो. बघा, आपल्या या पेजवर गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघा फ्री डेमोचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघा आता, आणि त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेअर दिसेल. या इंटरफेअर बघा असा, याच्यामध्ये आपण जेवढे काही व्हिडिओ घेतले आणि त्याचे काही PhD फाईल आहे ते सगळं काही अवेलेबल आहे मित्रांनो. तुम्ही एकदा जर ॲप डाउनलोड केले तर तुम्ही सर्व काही डाउनलोड करू शकता इथून. त्यामुळे आपले ॲप नक्की डाउनलोड करा. ओके मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण आता एक नवीन डिझाईन बनवली आहे. बघा, तुम्ही डिझाईन बघू शकता. याचा बी व्हिडिओ आता लगेच उद्या येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसे मराठी ग्राफिक्स नावाचे जे आपले ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. कारण की आपण आता जे काही डिझाईन बनवतोय आणि जे काही डिझाईन बनवणार आहे ते सर्व काही आपल्या ॲपवरती मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे मित्रांनो, त्याला जर तो बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.